Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all, Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn more about analysis of simple sentences and within it adjective phrases. सो नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिशच्या पाठात आपण केवल वाक्याचं पृथक्करण याविषयी शिकणार आहोत आणि त्यातले विशेषणाचे जे फ्रेजेस असतात, ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस, तर त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. सो इन लास्ट सेशन वी हॅव बीन सेइंग दॅट द अनालिसिस ऑफ सिम्पल सेंटेन्सेस हेल्प्स अस इन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. तर आपण हे सगळं का शिकतोय, तर आपण सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस शिकलेले आहोत. तर त्याचं जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन करायची वेळ येते, सिम्पल टू कंपाऊंड किंवा सिम्पल टू कॉम्प्लेक्स, तर अशा वेळेस हे जे वाक्याचं पृथक्करण आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, याचा आपल्याला उपयोग करता येतो. सो इन लास्ट 1 or 2 सेशन्स वी ऑल्सो सॉ हाऊ सिम्पल सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट. म्हणजे सिम्पल सेंटेन्समध्ये केवळ वाक्यात एक सब्जेक्ट, एक उद्देश आणि एक विधेय असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत आपण. तर आज आपण थोडंसं पुढं जाऊन ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस म्हणजे काय हे बघणार आहोत. तर काही वेळेस इन अ सिंगल सेंटेन्स वी सी सम सिंगल वर्ड्स विच डिस्क्राईब द पर्सन or the thing denoted by the noun, and then a group of words describing the person or thing denoted by the same noun. हे थोडंसं कॉम्प्लेक्स वाटतं आहे, पण मी एक उदाहरण घेतलं की क्लिअर होऊन जाईल. तर जर सपोज मी म्हटलं, एक एक्झाम्पल घेऊया. द चीफ लिव्ड इन अ स्टोन हाऊस. STONE हाऊस. स्टोन हाऊसचा इथं अर्थ दगडी घर असा होतो. द चीफ लिव्ड इन अ स्टोन हाऊस. तर स्टोन हाऊस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हाऊस कसं आहे, तर स्टोननी बनलेलं आहे. सो हिअर वी कॅन डिस्क्राईब द सेम सेंटेन्स लाईक द चीफ लिव्ड इन अ हाऊस बिल्ट ऑफ स्टोन. BUILT ऑफ स्टोन. स्टोन हाऊस आणि बिल्ट ऑफ स्टोन, हाऊस बिल्ट ऑफ स्टोन, या दोन्हीचा अर्थ एकच झाला. तर थोडक्यात इथं आपण काय केलं, तर हाऊस कसं आहे, तर स्टोननी बनलेलं आहे. तर हे जे आहे स्टोन हाऊस, हे आपण डिस्क्राईब केलं दुसऱ्या वाक्यात. द चीफ लिव्ड इन अ हाऊस बिल्ट ऑफ स्टोन. ओके. तर आत्ता कदाचित याचा रेलेव्हन्स नाही समजणार, पण जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस शिकू तेव्हा या सगळ्याचा आपण कशासाठी वापर करतोय ते लक्षात येईल. सो आता आपल्याला इतकंच कळलं पाहिजे की याला म्हणतात ॲडजेक्टिव्ह फ्रेज. स्टोन हाऊसला जेव्हा आपण म्हणतो, अजून त्याला डिस्क्राईब करायला म्हणतो हाऊस बिल्ट ऑफ स्टोन, तर इट इज वन अँड द सेम थिंग. दीज आर ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस. ओके. तर आता आपण काही उदाहरणं बघूया, काही ॲडजेक्टिव्ह्ज बघूया आणि मग त्याच्या ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस कशा तयार होतात ते बघूया. अ गोल्डन क्राऊन. गोल्डन म्हणजे सोनेरी, क्राऊन म्हणजे मुकुट. अ गोल्डन क्राऊन. तर हे जर ॲडजेक्टिव्ह आहे, गोल्डन क्राऊन, हे जो ग्रुप ऑफ वर्ड्स आहे त्याला तुम्ही ॲडजेक्टिव्ह फ्रेज त्याची कशी तयार करणार, त्याचं फ्रेज कशी असणार, तर अ क्राऊन मेड ऑफ गोल्ड. सिम्पल टू अंडरस्टँड, इजंट इट. गोल्डन क्राऊन म्हणजे अ क्राऊन मेड ऑफ गोल्ड. अ पर्पल क्लोक. CLOAK. क्लोक म्हणजे एक पांघरायचं वस्त्र असतं शेल्यासारखं, त्याला क्लोक, अंगरखा किंवा असं म्हणू शकतो. अ पर्पल क्लोक. अ क्लोक ऑफ पर्पल कलर. तर थोडक्यात पर्पल क्लोक आपण डिस्क्राईब केला. त्यामुळे एक आहे ते ॲडजेक्टिव्ह्ज विथ नाऊन आणि त्याला आपण ॲडजेक्टिव्ह फ्रेजमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. अ व्हाईट एलिफंट. ॲन एलिफंट विथ अ व्हाईट स्किन म्हणता येईल. ओके. अ जंगल ट्रॅक. अ ट्रॅक थ्रू द जंगल. अ blue-eyed boy. BLUE-EYED. blue-eyed boy. निळ्या डोळ्यांचा मुलगा.
तर आता आपण ह्याची ॲडजेक्टिव्ह फ्रेज कशी करणार, तर अ बॉय विथ ब्लू आईज, वन अँड द सेम थिंग. ॲडजेक्टिव्हचं आपण कन्वर्जन केलं ॲडजेक्टिव्ह फ्रेजमध्ये. अ डेझर्टेड विलेज, DESERTED, डेझर्टेड म्हणजे सुनसान, कुणी जिथं राहत नाही, निर्मनुष्य म्हणता येईल असं विलेज. अ विलेज विदाऊट एनी इनहॅबिटंट्स. आता ॲडजेक्टिव्स जे आहे आणि त्याचा ॲडजेक्टिव्ह फ्रेज जे आहे ते खूप सिमिलर येत नाहीत, त्यात काही शब्द आपण घालावे लागतात, पण कालांतराने हे सवयीनं जमू शकतं. अ डेझर्टेड विलेज, अ विलेज विदाऊट एनी इनहॅबिटंट्स, इनहॅबिटंट्स म्हणजे रहिवासी. अ विलेज विदाऊट एनी पीपल किंवा पर्सन्स असं म्हणलं तरी चालेल. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह जर असेल ब्लँक, ब्लँक पेज, अ ब्लँक पेज. अ पेज विथ नो रायटिंग ऑन इट, त्याला म्हणतात ब्लँक पेज. द लॉंगेस्ट डे, हे तुम्ही कसं डिस्क्राईब कराल, तर डे ऑफ ग्रेटेस्ट लेंथ. द स्पॅनिश फ्लॅग, द फ्लॅग ऑफ स्पेन. जसं आपण म्हणतो स्पॅनिश फ्लॅग किंवा तसंच आपण द इंडियन फ्लॅग, तर तो कसा डिस्क्राईब करणार, द फ्लॅग ऑफ इंडिया. अ हेवी लोड, हेवी HEAVY, हेवी म्हणजे जड, अवजड. तर हे कसं डिस्क्राईब करणार, अ लोड ऑफ ग्रेट वेट, जास्त वजन असलेली वस्तू. तर हे होते ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस काही काही. आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेजेसमध्ये आज आपण पाहिलं की तोच शब्दसमूह आपण डिस्क्राईब करतो. ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन हे जे ग्रुप ऑफ वर्ड्स असतात ते आपण इलॅबोरेट करतो असं आपल्याला म्हणता येईल, त्याच्याविषयी आपण विस्तृतपणे माहिती देतो. तर थोडक्यात आज आपण काय पाहिलं आहे, तर आज आपण ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस बघितलेले आहेत आणि हे सगळं आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसमध्ये उपयोगी पडणार आहे. सो नेक्स्ट टाइम वी विल सी ॲडव्हर्ब फ्रेजेस अँड देन विल सी sentences with both these things. So with this I'll conclude this session. I hope it is clear to you. Thank you. धन्यवाद.